पाठिंबा दिला आणि ज्याच्यासोबत राहिलो त्याच्याशी प्रामाणिकच राहील. आणि आजपर्यंत मी जसं मला मतदान आलं तसं मी आजपर्यंत त्या देशमुख पार्टीसोबत होतो आणि मी ती पार्टी कधी सोडली नाही. त्याचा सोडायचा योग कधी आला आबा मी तुमच्यासोबत आलेला नाही. ज्या दिवशीपासून मी तुमच्यासोबत आलो कारखान्यापासून मी तुमच्यासोबत आहे आणि कारखान्याच्या इलेक्शनला मी तुमच्यासोबत होतो मतदान नसताना. परत खासदारकीला त्या कारखान्याच्या टायमाला मी पाटील सर आम्ही आलो होतो. त्या चंद्रभागा कारखान्या मार्केट कमिटीच्या टायमाला मी तुमच्यासोबत होतो. आमदारकीला तर आम्ही तुमच्यासोबत. आणि आता आजपर्यंत मला उमेदवारी मला घेता येते पण आज माझ्यापासून उमेदवार तयार आहे म्हणून मी उमेदवारी मागतो. आणि माझी पहिल्या दिवशी तीच मागणी होती की आपल्या कार्यकर्त्याला एक तुम्ही कुठलाही कार्यकर्ता द्यायचा. मी परवा माझा वाढदिवस झाला आणि बरेच पार्टीचे लोक आले माझ्यासाठी चांगले संबंध आहेत. मला म्हणजे की तुम्ही राजकारणात या. मी म्हणजे ठीक आहे मी राजकारणात येतो पण मी आज शब्द देतो की मी आपल्या ज्या पार्टीनं जो उमेदवार देईल त्याच्यासोबत मी कायम त्या दिवस मी त्यांच्यासोबत होतो. लोकांना विश्वास पटत नाही की आता ही बगलेला निघला उद्या जरा हे तिकडे जायला म्हणते. पण एक वेळेस काय करा तुम्ही मला उमेदवारी आज बी देऊ नका आणि माझी ट्रायल बघा की ती कुणासोबत ज्याच्यासोबत पहिल्यांदा होय म्हणतो त्याच्यासोबत कायम राहतो. जोपर्यंत ते माणूस मला म्हणत नाही तू बाद झाला तर माघारी जा आणि एकमेव मी असा माणूस आहे की आजपर्यंत मी कुठल्याही आर्थिक बाबीत आर्थिक पैसे असतील कामं मागितले कधी ग्रामपंचायतीत कुठलं काम मागितलं नाही. कधीही मी कुणाला पैशाची मागणी केली नाही राजकारणात किंवा माझा एक रुपयाशी कुणाचा संबंध. मी निस्वार्थी ज्याचं काम करतो निस्वार्थी करतो. आणि माझ्या मुलगी 22 वर्षाची आहे त्याच्यासाठी मी मागणी करतोय. जो तुम्ही त्याचा उमेदवार